आता भांडणं कोणाची? बहिणीची आणि माझी. बहिणीची आणि माझी भांडणं. काही मासे बसायला लागले तोंडावर. आजारी पाडते का बाया? रुपया नाही जवळ दवाखाना बी करायला. त्या थंडीने नको नको केलंय. त्या थंडीमुळे तर पाणी सुद्धा गोड लागाना झाले. मैदाळा गारटान मैदाळी थंडी. 2-4 दिवस तर लय थंडी पडली. बेमाप थंडी पडली. बेमाप सांगू शकत नाही इतकी थंडी. त्यानं जेवण सुद्धा जायला, जेवण सुद्धा करू वाटत नाही थंडीनं. भूक सुद्धा लागा नाही. कावा 2 आणि 3 वाजता भूक लागते तेव्हा मी खाते. तवरही ह्या बायांचं डोक्याला टेन्शन. एक बाय तर लागलीच होती मागं हात धुवून. ती तर लागलेलीच आहे सदा ना कदा. त्याला तर काय घेणं नसतं, देणं नसतं, काहीच नसतं. जिभू चालतं आणि लावतं टाळ्याला. आता रे आता लय झालं हे. तिला बी काहीच बोलली नव्हती मी. तिनं बी तपलं बोलली. काय 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 मला म्हणायला लागली. ती बोलायला लागल्या मी का ग बस. ते झाला विषय की परत तिचा नवरा म्हणला बोलू नकोस म्हणून मला. आता मला बोलले नाही बोलले तर काय ती मला आणून पुरवते का? मी तिला आणून पुरवते तेव्हा? असं काय आहे का? ती तिच्या घरातलं भागावती, मी माझ्या घरातलं भागावती. ती तिचा घर परपंच करते, मी माझा घर परपंच करते. म्हणून एकमेकाला काय कुणी देत नाही किंवा कुणी बोललं किंवा नाही बोललं कुणी कुणाचं उपाशी बी राहत नाही. उलट मी ठरवले जेवढं 10 लांब राहील ना एवढं चांगलं. सगळ्यांपासून 10 लांब राहील ना एवढं लय चांगलं. नो टेन्शन. कुणाचंच कुणाला टेन्शन नको. हल्ली तर मला म्हणजे असं घरच्या माहेरच्या माणसांचं आईनं कुठं काय सांगितलं, भावाने काय सांगितलं, ही झालं त्याव झालं, ही असं झालं ते तसं झालं. पहिले तर मी ही घ्यायची बाबा समजून सांगायचा प्रयत्न करायची किंवा सगळ्याला दापायचा प्रयत्न करायची. पण आता आहे ना सोडून दिले. माशी का हवा बसायला लागली माझी सारखीच. गार लागतं एकतर लय आणि त्या माशीला वैताग दिलाय. सोडून दिले आपले 4 शब्द बी सांगायला न ग आणि 4 गोष्टी नको बोलायला आणि काहीच नको. असं ठरवलंय आपलं आपण. आपलं जे काय असेल हे कामधंदा आपण करायचा. आता एक जाऊ द्या काम सुटलं माझं ना तर माझी मी कामाला जायची. पण बघायचं कुठेतरी 4 पैशाचं बघत होती मी काम. बघती काम पण लगे तर काय आपल्याकडं ग्रामीण भाग असल्यामुळं काही लगेच काम भेटत नाही. कुठं असं सीझन ही असला दिवाळी असं म्हणजे असं लय मोठा सण म्हणजे कुठला दिवाळी. आणि दिवाळीच्या सीझनमध्ये सहसा जास्त कामगारांची गरज असते. दिवाळीच्या सीझनमध्ये जास्त कामगारांची गरज असते म्हणून काम पण लागतं. पण सध्या तर काय नाही बघितलं मी कुठं भेटेल का काम. पण काम काय भेटत नाही झालं कारण की आपल्याकडला कसं म्हणजे ग्रामीण भागाकडला भाग आहे ना म्हणजे असं. आणि खेड्यागावाने काय एवढंही नसते ती. मग त्यांच्या ती घरचं घरीच करायचं बघते ती. कोणाला वाटतं का बाबा फुकट म्हणजे आता फुकट तर नाही कोणी गेलं तरी आपलं कष्टच करून कमवत असतं. पण इथं तर काय सध्या कामाचं बघितल्यामुळं काय काम नाही भेटलेलं मला. पण बघू आज नाही उद्या नाही परवा. कारण की कसं असतं जे काय होत असतं हे चांगल्यासाठीच होत असतं. कुठल्या बी गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडल्या तर ते चांगल्यासाठीच घडत असतात. काय वाईटासाठी नसतात घडत. पण ते आपल्याला कसं वाटतं की वाईटासाठी घडतात. काय गोष्टी आपल्या वाईटासाठी घडतात असं आपल्याला वाटतं बरं का. पण जे काय आपल्या जीवनामध्ये होत असतं ही चांगल्यासाठीच होत असतं. ती वाईटासाठी नसतं. पण असतात 4 दिवस असं 4 दिवस तसं चढ उतार तर होतच राहतो जीवनामध्ये. त्याला फक्त ठामपणे उभा राहून त्याचा सामना करायचा असतो आपल्याला. आणि ते करावा पण लागतो. माझंच नाही तर प्रत्येकाचं तेच आहे. असं कुठलाच माणूस नाही किंवा असं कोणच नाही ह्या दुनियात ह्या जगात. असं कोणच नाही की त्याला प्रॉब्लेम नाही तर त्याला टेन्शन नाही त्याच्या लाईफमध्ये काही अडचणी नाही. ते प्रत्येकाला अडचणी असतात. त्या प्रत्येकाला टेन्शन असतं. पण त्यातून बी मार्ग काढून जीवन ही जगावंच लागतं. कारण की देवाने दिलेलं एकच जीवन आहे आणि त्या जीवनाचं कसं जगायचं म्हणजे ते आपल्याला दुःखात घालवायचं का दुःख असताना आपण ती सुखात घालवायचं
की ज्याच्या त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असते त्या. त्यामुळं तसं मी पहिलं तरी असं काही दिवस जायचं बरं का, म्हणजे घ्यायची मी अशा छोट्या छोट्या बारक्या बारक्या गोष्टींचं सुद्धा लय टेन्शन घ्यायची मी. आणि लय टेन्शनमध्ये मग माझं हे व्हायचं. ते टेन्शन घेतलं की मग माझं डोकं माझं म्हणजे त्रास व्हायचा त्या सगळ्या गोष्टींचा. मग असं अंग थरथर कापायचं, चक्कर आल्यासारखं व्हायचं. आणि जास्तीत जास्त तर मला त्रास कुठला आहे, डोकं दुखायचा. डोकं दुखायचा त्रास असल्यामुळे माझं डोकं दुखतं जास्त. त्यामुळे आता आपल्याला त्रास किती होतो हे समोरचं कोणीच जाणवू शकत नाही. व तो त्रास आपल्याला काय होतो ना, तो त्रास आपण जाणवू शकतो. त्यामुळं किती बी त्रास करून घेतला ना, किती बी त्रास करून घेतलं तरी काहीही काडी मात्र कुणाला फरक पडत नाही ह्या गोष्टींचा. किंचित किंचित मात्र सुद्धा कुणालाही काहीही फरक पडत नाही. आपण किती बी टेन्शनमध्ये असू द्या, किती बी डिप्रेशनमध्ये असू द्या, ती त्रास फक्त कुणाला होतो तर आपल्याला. मग त्या त्रासामुळं काय होतं, जास्तीत जास्त दवाखान्याचं प्रमाण जास्त वाढतं. दवाखान्यावर प्रमाण वाढलं की गोळ्या औषधाचं प्रमाण वाढलं. गोळ्या औषधाचं प्रमाण वाढल्यानंतर ती शरीरावरती त्याचंही होतं जास्त. जर गोळ्या औषधं खाण्यात आल्यानंतर ती शरीराला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टी मी ना एवढ्या अनुभवल्यात ना, मध्ये मध्ये तर मी इतकी आजारी पडायची, एवढं टेन्शन असायचं. आणि टेन्शन असून बी परत ती झाला चिकनगुन्याचा प्रकार झाला. परत काय ती गुचिरटाप झाला. गुचिरटाप म्हणजे डेंगू काय म्हणतात ती. डेंगू म्हणल्यावर कळतं काय लोकांना. आमच्याकडं म्हणजे कसं गुचिरताप म्हणतात. गुचिरतापमध्येच असा प्रकार डेंगूचा. ते झाला. हातपाय सुजायचं, हातपाय वाकडं व्हायचं, उठायला बसायला येत नव्हतं. कितीतरी म्हाताऱ्या माणसाच्या वर्गच झाली माझी. त्यातून कशी बशी का व्हायना बाहेर निघाली औषध गोळ्या करून. परत झालं ती फंगल इन्फेक्शनच झालं. म्हणजे लय असं जीवनाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी. आता ही एक शरीराचं आजार आहे, पण झालं माझं फंगल इन्फेक्शन. ही बरं झालं माझं. जे फंगल इन्फेक्शन आहे ना, आता कवचित कधीतरी मला त्याची खाचखाच होती, नाहीतर माझं ती पूर्णपणे ओके आणि क्लिअर झालेलं आहे. कारण की मी त्याला औषध गोळ्या पण चांगले केलेले आहेत. त्यामुळे ते माझा आजार म्हणजे आजारच एक प्रकारे फंगल इन्फेक्शन आहे ते माझं बरं झालं. आणि जास्त मी आता आजारी न पडण्याचं कारण म्हणजे मी सगळी जी अशी ही टेन्शन आहे, तो कोण काय म्हणतंय कोण काय नाही म्हणत ह्याच्यावरती विचार करूनच मी सोडून दिलेला आहे. कारण की किती बी विचार केला त्याचा त्रास कुणाला होणार आहे, आपल्याला त्रास होणार आहे. ती समोरच्याला नाही त्रास होत, तो त्रास होतो आपल्याला. त्यामुळं ती सोडून दिलेलं आहे. आता तुम्हाला सांगते माझ्या लेकरा बाळांवर. आता मला मुलं नाहीत. आता मला मुलं होणं न होणं ही परमेश्वराच्या हातात आहे. आता परमेश्वराच्या हातात बी म्हणल्यावर काय 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 म्हणतात की ती परमेश्वराच्या हातात नाही, ती नवरा बायकोच्या हातात आहे. असं काही लोक मला म्हणजे असं ज्याला आडव्यात बोलायची सवय लागली आहे ते आडव्यात बोलतं. त्यामुळं जास्त लोड नाही घ्यायचा कुठल्या गोष्टींचा. पण आपल्या नशिबात कधी आपल्याला मुलाचं सुख आहे, कधी नाही, वरच्या परमेश्वराच्या हातात असतं. पण ज्या ज्या टायमाला ज्या दिवशी तो दिवस येईल ती पण दिसेल सगळ्यांनाच. ज्या टायमाला मला मुलाचं सुख भेटण्याचं देवही करल त्यावेळेसच मला ती भेटेल सुख. आणि असं मी मस्त मुलांचं बी टेन्शन घेते, ही करते, दवाखाने केलं, असं कुठल्याच गोष्टी सोडल्या नाही त्या की मी केल्या नाही. दवाखाने केलं, सगळं केलं, देवदेव ऋषी केलं, माऊलायांचं केलं, नाही त्या गोष्टी केल्या. पण ज्या टायमाला नशिबात आहे त्याच गोष्टी, ज्या वेळेस नशिबात आहे ना त्यावेळेसच ती जी योग्य वेळ येईल ना त्याच वेळेला कुठलं बी कार्य होतं. अशा काय गोष्टी आहेत त्या. तर ही समाज तर मला नावं ठेवतोच. त्या समाजाविषयी म्हणजे चार असे बोलतात, चार तसे बोलतात, चार समजून सांगतात, चार मला मुलं नाही ती म्हणून मला माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात, मला काही पण बोलून. तरी मी सोडून दिले. पण आज काल भाऊजाईच्या व्हिडिओमधून बोलता बोलता तिनं म्हणले की एकीला 3 लेकरं आहे, तिने एकीला तर अजून काहीच नाही. जरी झाली असते तरी तिचे लेकरं मोठी असते. जगानकुंड तर मी अपेक्षा नाही केली की जगाने मला चांगलं बोलावं म्हणून. पण घरातले माणसं सुद्धा, घरातल्या माणसांना बी काय प्रॉब्लेम असं माहिती असताना सुद्धा घरातले माणसं आपलं मन दुखर असं बोलतील ही पण कधी मी अपेक्षा नव्हती केली. किंवा कधी मला वाटलं पण नव्हतं की घरातली माणसं, भावाची बायको सुद्धा मला आज म्हणजे ती सुद्धा माझ्यावरती असं बोलू शकते, मला कधी नव्हतं वाटलं. पण चला असू द्या, ज्या त्याच्या असलो मजा त्याच्या बरं. मी तिला पण काय वाईट बोलणार नाही. कारण की चला आपण एक समाजामधलीच एक व्यक्ती म्हणून असं आपण सोडून देणार.
पण काही गोष्टी माझ्या मनाला लागल्या म्हणून ही 2 शब्द मला बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलली. शेवटी कसं आहे, नशिबाचा भोग आहे. ज्या टायमाला आपली ओठ ही भरायची त्या टायमाला तर नक्कीच परमेश्वर भरणार. पण ह्या गोष्टीचं जरी मला माझ्या मनाला वाईट वाटलं असेल, पण त्या गोष्टी माझ्या मनाला वाईट वाटल्या म्हणून मी स्वतःचं खच्चीकरण करून घेणार नाही. कारण की मी स्वतःला असं विश्वास देऊन ठेवलेला आहे की आज आज नाही तो कल, आज नाही तर उद्या एक ना एक दिवस तर असा नक्कीच उगवल, आनंदाचा क्षण नक्कीच येईल. आनंदाचा भरभराटा दिवस, भरभरून दिवस नक्कीच उगवल आपल्यासाठी बी माझ्यासाठी पण. नक्कीच ही फक्त मी सोडलंय कोणावरती, फक्त वरच्या देवावरती. बाकी माणसं तर बोलतच राहणार आहे ती, आणि ती बोलणारच आहे. ते आपण किती जरी आपल्या स्वतःला त्रास करून घेतला त्या गोष्टीचा, ती काय बिगर बोलता राहणार आहेत का? नाही, ती बोलतच राहणार आहे. त्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं.